वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आमच्या कॉलेजमध्ये पूर्वपरीक्षा झालेल्या होत्या, त्याच्या प्रश्नपत्रिका मी तुम्हाला दिलेल्या आहेत. आज आपण उत्तरपत्रिका पाहूया. विषय आहे भूगोल. इयत्ता 12वी कला आणि विज्ञान शाखेला हा विषय आहे. 80 गुण आणि 3 तासाचा वेळ आहे. पूर्वपरीक्षा एक सराव म्हणून असते. यातील काही प्रश्न बोर्ड परीक्षेला येऊ शकतात. तर एक नमुना प्रश्नपत्रिका म्हणून तुम्हाला मी यापूर्वी दिलेली आहे. त्याची उत्तरं काय आहेत ते आपण आता पाहूया. सूचना महत्त्वाच्या वाचायच्या आणि फॉलो करायच्या. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे आकृत्या किंवा आलेख काढावे. रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे. नकाशा स्टेन्सिलचा वापर योग्य तेथे करावा. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात. आलेख पुरवणी व नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेत जोडावी. या सूचना फॉलो करायच्या. चला तर पाहूया. इयत्ता 12वी भूगोल या विषयाची 80 गुणांची प्रश्नपत्रिका पूर्वपरीक्षेची आहे. बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका तुमची अशीच असणार आहे. यातील प्रश्न पुन्हा रिपीट होऊ शकतात. उत्तरे पाहून घ्या. प्रश्न पहिला आहे, दिलेल्या सूचनेनुसार खालील उपप्रश्न सोडवा. आता त्यातला हा पहिला प्रश्न आहे 20 गुणांचा आणि त्यातला प्रश्न आहे ब क स्तंभातील घटकांचे सहसंबंध लावून साखळी पूर्ण करा. 5 गुण आहेत. 5 जोड्या लावायच्या आहेत आपल्याला. असं समजूया. ब आणि क गट दिलाय. गटामध्ये आशिया, मत्स्यक्षेत्र, लघु उद्योग, माथेरान, नैसर्गिक प्रदेश. ब गटामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या, भूरचना, डॉगर बँक, कौशल्यावर आधारित, पर्यटन. क गटामध्ये हिमालय 59.65%, तृतीयक व्यवसाय, ईशान्य अटलांटिक महासागर, चिनी मातीची भांडी बनवणे. आता आपण याची साखळी पूर्ण करूया. पहा, साखळी पूर्ण करताना जोड्या लावासारखाच प्रश्न आहे. 1. आशिया सर्वात जास्त लोकसंख्या 59.65% ही जोडी लागली किंवा साखळी. 2 नंबर मत्स्यक्षेत्र, डॉगर बँक, ईशान्य अटलांटिक महासागर. 3 लघु उद्योग, कौशल्यावर आधारित, चिनी मातीची भांडी बनवणे. 4 माथेरान, पर्यटन, तृतीयक व्यवसाय. 5 नैसर्गिक प्रदेश, भूरचना आणि हिमालय. तुमच्याबरोबर आहेत का उत्तरं चेक करून घ्या. संगीता भालसिंग या चॅनलवर मी अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर अपलोड केलेले आहेत इयत्ता 11वी आणि 12वी. तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका तुम्हाला इथे मिळतील. ब प्रश्न आहे पहिल्यातलाच वस्तुनिष्ठ प्रश्न. पुढील विधाने दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण करा. 5 गुण आहेत. 1. सर्वाधिक भूक्षेत्र व सर्वाधिक लोकसंख्या असलेला खंड कोणता आहे? तर पर्याय आहेत अमेरिका, आशिया, आफ्रिका, युरोप. याचं अचूक उत्तर आहे ते इथं दिलेलं आहे मी, आशिया. नंबर 2. योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करायची. त्यातलं विधान, अक्षांशाशी थेट संबंध नसलेला प्राथमिक व्यवसाय. पर्याय लाकूड तोड, मासेमारी, खाणकाम आणि शेती. याचं अचूक उत्तर आहे खाणकाम, अक्षांशाशी संबंध नसणारा व्यवसाय. ब. तृतीयक व्यवसाय, संसाधनाचा वापर, पक्का माल, कच्चा माल आणि वाहतूक. याचं अचूक उत्तर आहे ते आहे वाहतूक. 3. योग्य क्रम लावा. वाढत्या लोकसंख्येनुसार मानवी वस्त्यांची चढत्या क्रमाने मांडणी करा. चढता क्रम म्हणजे लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे. पर्याय खेडे, महानगर, पाडा, शहर. याचा आपण क्रम लावूया. क्रम असा राहणार आहे पाडा, खेडे, शहर, महानगर. क्रमांक 4चा प्रश्न, अचूक गट ओळखायचा आहे. इथे 4 गट दिले, त्यातला अचूक कोणता ते ओळखायचा आहे. अ गटामध्ये सातपुडा, दख्खन, आल्प्स, टॉकीज. ब गटामध्ये यवतमाळ, अमरावती, सोलापूर, बृहन्मुंबई. क गटामध्ये थर, सहारा, हिमालय, गोबी. आणि ड गटामध्ये मराठवाडा, खानदेश, विदर्भ आणि कोकण. यामध्ये अचूक गट जो आहे तो आहे शेवटचा ड गट. बरोबर आहे. प्रश्न क्रमांक क आहे, दिलेल्या विधानातील विधान कारणांचा अचूक सहसंबंध. विधान आणि कारणाचा सहसंबंध ओळखायचा. विधान आहे आणि आर त्याचं कारण आहे. 5 गुण आहेत. क्रमांक 1. विधान दिले, सुपीक मैदानी प्रदेशात दाट लोकवस्ती आढळते. आर त्याचं कारण दिले, सुपीक मृदा ही शेतीसाठी उपयुक्त असते. पर्याय केवळ बरोबर आहे. ब केवळ आर बरोबर आहे. क आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे चे अचूक स्पष्टीकरण आहे. ड
ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु ए हे आरचे अचूक स्पष्टीकरण नाही. आता याचं अचूक उत्तर जे आहे ते आहे क, म्हणजे ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. क्रमांक 2, ए विधान दिले लोकसंख्येच्या मनोऱ्यात रुंदतळ बालकांची संख्या अधिक असल्याचे दाखवते. आर त्याचं कारण लोकसंख्या मनोऱ्याचे रुंद शीर्ष वृद्धांची संख्या अधिक असल्याचे द्योतक आहे. पर्याय अ केवळ ए बरोबर आहे, ब केवळ आर बरोबर आहे, क ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ड ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. याचं उत्तराचा पर्याय आहे ड, म्हणजे ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. क्रमांक 3, विधान ए दिलंय वस्तींचे विविध प्रकार असतात. आर त्याचं कारण विविध प्राकृतिक घटकांचा वस्तीच्या विकासावर परिणाम होतो. पर्याय अ केवळ ए बरोबर आहे, ब केवळ आर बरोबर आहे, क ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ड ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. 4, आपण उत्तर पाहूया 3 नंबरच्याचं. 3 नंबरच्याचं उत्तर आहे ड, म्हणजे ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. 4, ए विधान दिलंय मुंबई येथील दमट हवामान सुती वस्त्रोद्योगास पूरक आहे. आर त्याचं कारण उद्योगास मोठ्या प्रमाणात पाणी आवश्यक असते. पर्याय अ केवळ ए बरोबर आहे, ब केवळ आर बरोबर आहे, क ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ड ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. याचं अचूक उत्तर आहे ड, ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. क्रमांक 5, ए विधान दिले मासेमारी व्यवसायात जपान अग्रेसर आहे. आर डॉगर बँक मासेमारी क्षेत्र युरोपीय देशांच्या जवळ आहे. पर्याय अ केवळ ए बरोबर आहे, ब केवळ आर बरोबर आहे, क ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ड ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. याचं अचूक उत्तर आहे क ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ड चुकीचा घटक ओळखा, 5 गुण आहेत. 1, लोकसंख्येवर परिणाम करणारा मानवनिर्मित घटक मृदा, नागरीकरण, खाणकाम आणि शेती. याचं अचूक उत्तर आहे मृदा. लोकसंख्येवर परिणाम करणारा मानवनिर्मित घटक यामध्ये चुकीचा घटक आहे. नागरीकरण, खाणकाम, शेती यामुळे हे मानवनिर्मित घटक आहेत, परंतु मृदा नाही. क्रमांक 2, औद्योगिक शहर जमशेदपूर, चिंचवड, खोपोली, महाबळेश्वर. याचं अचूक उत्तर आहे महाबळेश्वर. हे थंड हवेचं ठिकाण आहे. 3, संदेश वहनाची विविध साधने टपाल, दूरध्वनी, भ्रमणध्वनी आणि नळ. याचं अचूक उत्तर आहे नळ, कारण नळातून पाणी जातं, संदेशवहनाचं साधन नाही आहे. क्रमांक 4, नैसर्गिक प्रदेश भूरचना, हवामान, मृदा आणि वाहतूक. याचं अचूक उत्तर आहे वाहतूक. हा नैसर्गिक प्रदेश नाही. क्रमांक 5, प्राथमिक उत्पादने मध, लाख, दोरखंड, कात. आता यामध्ये उत्तर आहे अचूक दोरखंड, की ते मानवाने तयार केलेले मध, लाख आणि कात प्राथमिक उत्पादने आहेत. प्रश्न क्रमांक 2, भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही 4 सोडवायचे, 6 पैकी आणि 12 गुण आहेत. म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण, 3 चौक 12. 1, लोकसंख्या वितरण असमान असते. 2, नगरांची वाढ ही भूमी उपयोजनाशी निगडीत आहे. 3, भारतात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. 4, भौगोलिक विविधता व्यापारास कारणीभूत असते. 5, हिमालयीन पर्वतीय प्रदेशाचा विकास फारसा झालेला नाही. 6, स्थलांतर हे नेहमीच कायमस्वरूपी असते असे नाही. आपण भौगोलिक कारणे स्पष्ट करूया. क्रमांक 1, लोकसंख्या वितरण असमान असते. कारण, पहिलं कारण, लोकसंख्या वितरणावर प्रामुख्याने प्राकृतिक घटकांचा प्रभाव असतो. 2, प्राकृतिक रचना, आल्हाददायक हवामान, पाण्याची उपलब्धता, शेतीयोग्य सुपीक मृदा व मैदाने या घटकांच्या उपलब्धतेच्या ठिकाणी लोकसंख्या जास्त असते, परंतु हे प्राकृतिक घटक पृथ्वीवर समान प्रमाणात वितरित झालेले नाहीत. 3, तसेच मानवी जीवनास प्रतिकूल असलेले घटक घनदाट अरण्ये,
दलदलीचे प्रदेश, हवामान, पर्वत, वाळवंट, अतिथंड व हिमाच्छादित प्रदेश असलेल्या प्रदेशात लोकसंख्या कमी आढळते. 4. प्राकृतिक व मानवी जीवनास पोषक घटकांच्या असमान वितरणामुळे जगात लोकसंख्या वितरण असमान आहे. क्रमांक 2. नगरांची वाढ ही भूमी उपयोजनाशी निगडित आहे. कारण 1. नगरांची वाढ 20व्या शतकात झाली. नागरी भागात विविध कामांसाठी भूमीचा वापर केला जातो. पर्यायाने जमिनीचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे असते. 2. नागरी भागात लोकसंख्येच्या मानाने जमीन मर्यादित असते. त्यामुळे लोकसंख्येचे वितरण दाट असते. नगरामध्ये एकच कार्य चालत नसून तिथे विविध प्रकारची कार्य चालतात. त्यातील एखादे कार्य प्रमुख असू शकते. 3. नगराचे मोठ्या नगरात रूपांतर होत असते. मोठ्या नगराचे महानगरात रूपांतर होत असते. काळानुरूप होणाऱ्या या बदलानुसार नगरातील कार्यामधील गुंतागुंती वाढते. या नगराचा महानगरांचा आकारही विस्तृत असतो. 4. नगराच्या आजूबाजूचा प्रदेश संक्रमण प्रदेश असतो. कालांतराने नगराची वाढ त्या दिशेने होते. पाठ्यपुस्तकातील इचलकरंजी या शहरामध्ये झालेले काळानुसार बदल हे भूमी उपयोजनाशी संबंधित आहेत. महाराष्ट्रासारख्या राज्यात देशात सर्वात जास्त नागरीकरण होत आहे. सध्या 45% नागरीकरण महाराष्ट्र राज्यात आहे. याचाच अर्थ उद्योग विस्तार, प्रशासकीय सेवा, पायाभूत सुविधा इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात जास्त आहेत. लोणार शहराचा पूर्वीचा नकाशा व नंतरचा नकाशा यांची तुलना केली असता देवळाच्या आजूबाजूच्या प्रदेशाचा विकास झाल्याचा दिसून येतो. तो भाग मुख्य भागापासून दूर आहे, पण सध्या तो शहराचा एक भाग आहे. याचाच अर्थ नगराची वाढ ही भूमी उपयोजनाशी निगडित आहे. 3. कारणे लिहा. भारतात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. कारण 1. भारत हा आशिया खंडातील प्रमुख देश आहे. भारताचे हवामान मान्सून प्रकारचे आहे. 2. मान्सून प्रकारचे हवामान शेतीसाठी योग्य असते. भारताला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. पूर्वीच्या काळी नद्यांच्या खोऱ्यात शेती व्यवसायाचा विकास झाला. उदाहरणार्थ गंगा, सिंधू इत्यादी. 3. शेतीच्या विकासावर अनेक प्राकृतिक व मानवी घटकांचा प्रभाव पडतो. यात हवामान, मृदा, पाणीपुरवठा, भूरचना इत्यादी प्राकृतिक घटकांचा, तर श्रम, बाजारपेठ, भांडवल, वाहतूक, साठवणुकीच्या सोयी, सरकारी धोरण, लोकसंख्या, भूमीचा मालकी हक्क इत्यादी मानवी घटकांचा प्रभाव पडतो. 4. भारतात शेतीसाठी लागणाऱ्या प्राकृतिक घटकांची उपलब्धता आहे. त्याचप्रमाणे भारतीय शेतीत मालकी हक्क आहेत, ते पिढ्यानपिढ्या आहेत. लोकसंख्या जास्त आहे, त्यामुळे मानवी श्रमाचा वापर करता येतो. लोकसंख्येमुळे बाजारपेठ उपलब्ध आहे. सरकारी धोरण हे कायम शेतकऱ्यांच्या हिताचेच आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून भारतातील सुमारे 65% लोकसंख्या शेतीवर उपजीविका करते. शेती क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. एकंदरीत या सर्व कारणांमुळे भारतात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. भारताची अर्थव्यवस्था ही शेती व्यवसायावर अवलंबून आहे. क्रमांक 4. कारणे लिहा. भौगोलिक विविधता ही व्यापारास कारणीभूत असते. कारण 1. जगातील विविध प्रदेशात हवामान, मृदा, वनसंपदा, खनिज संपदा, जलसंपदा, पाण्याचे स्रोत या विविधता आणि असमानता असते. 2. त्यामुळे प्रत्येक प्रदेशात उपलब्ध साधनसंपत्तीचे स्वरूप आणि वितरण प्रमाण यातही तफावत आढळते. 3. यामुळे प्रादेशिक वितरणात विभिन्नता जाणवते. काही प्रदेशात साधनसंपत्तीचा तुटवडा तर काही प्रदेशात अतिरिक्त संपत्ती असते. 4. त्याचप्रमाणे लोकसंख्येचे असमान वितरण आणि त्या लोकसंख्येचे असमान राहणीमान यामुळे मागणी व पुरवठ्यातही फरक पडतो. 5. या सर्वांमुळे व्यापाराची निर्मिती होत असल्यामुळे भौगोलिक विविधता ही व्यापारास कारणीभूत ठरते. क्रमांक 5. कारणे लिहा. हिमालयीन पर्वतीय प्रदेशाचा विकास फारसा झालेला नाही. कारण 1. हिमालय पर्वत आशिया खंडात असून जगातील सर्वात उंच पर्वत आहे. हिमालय पर्वत रांगेतील शिखराची उंची जास्त आहे. या रांगेत 8,000 मीटर उंचीपेक्षा जास्त अनेक शिखरे आहेत. माउंट एव्हरेस्ट 8,848 मीटर, K2 8,611 मीटर. 2. अशी अनेक शिखरे वर्षभर बर्फाच्छादित असतात. या भागात खोल दऱ्या, तीव्र उतार, हिमनद्या, जंगलयुक्त प्रदेश मोठ्या प्रमाणावर आहेत. 3.
या सर्व प्रतिकूल घटकांमुळे मानवी वस्ती स्थापन होण्यास अनेक अडचणी येतात. परिणामी लोकसंख्या विरळ आढळते. 4. वाहतूक व दळणवळण सुविधांचा विकास होऊ शकत नाही. परिणामी उद्योग विकसित होत नाहीत. एकूणच रोजगारावर मर्यादा येतात. पर्वतीय भाग असल्यामुळे उत्तरेकडील देशांशी व्यापार होऊ शकत नाही. याचाच अर्थ प्रतिकूल हवामान व प्राकृतिक घटक यामुळे रोजगारावर मर्यादा येतात व या क्षेत्राचा विकास फारसा झालेला दिसून येत नाही. क्रमांक 6. स्थलांतर हे नेहमीच कायमस्वरूपी असते असे नाही. कारण 1. व्यक्ती किंवा व्यक्तीचे समूह एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे कमी अथवा अधिक कालावधीसाठी किंवा कायमची हालचाल करतात त्यास स्थलांतर असे म्हणतात. 2. स्थलांतर घडून येण्यामागे प्राकृतिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक कारणे असतात. 3. याशिवाय स्थलांतरित व्यक्तीस अपकर्षण किंवा आकर्षित घटक प्रवृत्त करत असतात. 4. सर्वसामान्यपणे मानवाच्या आर्थिक, शारीरिक व मानसिक गरजा ज्या ठिकाणी भागतात तोपर्यंत ती व्यक्ती आपल्या मूळ ठिकाणी राहण्याची प्रवृत्ती असते. अन्यथा ती व्यक्ती स्थलांतर करू शकते. 5. म्हणून स्थलांतराची कारणे किंवा स्थलांतराचे घटक हे स्थलांतरास जबाबदार असतात. त्यामुळे स्थलांतर हे नेहमीच कायमस्वरूपी असते असे नाही. प्रश्न क्रमांक 3. फरक स्पष्ट करा. कोणतेही 3 फरक सोडवायचे आहेत 5 पैकी आणि 9 गुण म्हणजे एका फरकाला 3 गुण. 1. देणारा प्रदेश आणि घेणारा प्रदेश. 2. मळ्याची शेती आणि विस्तृत व्यापारी शेती. 3. अवजड उद्योग आणि हलके उद्योग. 4. जलवाहतूक आणि हवाई वाहतूक. 5. प्राकृतिक प्रदेश आणि राजकीय प्रदेश. हा फरक स्पष्ट करण्यापूर्वी आपण सूचना आहे का, या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या म्हणजे कोणकोणते व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते तुमच्या लक्षात येईल. तसेच टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा. संगीता भालसिंग असं टेलिग्राम चॅनलवर सर्च करा. तिथे पण काही प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, काही महत्त्वाच्या गोष्टी मी देत असते. या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. मागील काही वर्षाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळतील. फरक स्पष्ट करा. पहिला, देणारा प्रदेश आणि घेणारा प्रदेश. एका भागात लिहायचं देणारा प्रदेश, दुसऱ्या भागात घेणारा प्रदेश. आता पाहूया क्रमांक 1. स्थलांतरित मूळ प्रदेशातून निघून जातात तो देणारा प्रदेश असतो. स्थलांतरित ज्या प्रदेशात जातात तो घेणारा प्रदेश असतो. 2. स्थलांतरामुळे देणाऱ्या प्रदेशातील लोकसंख्या कमी होते. स्थलांतरामुळे घेणाऱ्या प्रदेशात लोकसंख्या वाढते. 3. देणाऱ्या प्रदेशात कार्यशील वयोगटातील लोकसंख्या कमी असते. घेणाऱ्या प्रदेशात कार्यशील वयोगटातील लोकसंख्या अधिक असते. 4. देणाऱ्या प्रदेशात सार्वजनिक सेवा सुविधा वापराविना पडून राहतात. घेणाऱ्या प्रदेशात सार्वजनिक सेवा सुविधांवर अधिक ताण पडतो. 3 गुणांच्यासाठी 3 मुद्दे लिहिले तरी चालू शकते, पण आपण 4 लिहिले. दुसरा फरक आहे मळ्याची शेती आणि विस्तृत व्यापारी शेती. एका भागात मळ्याची शेती, दुसऱ्या भागात विस्तृत व्यापारी शेती. क्रमांक 1. मळ्याच्या शेतीचा विकास साधारणपणे उष्ण कटिबंधात झालेला दिसून येतो. विस्तृत व्यापारी शेतीचा विकास साधारणपणे मध्य अक्षवृत्तीय पट्ट्यांमध्ये झालेला दिसून येतो. 2. मळ्याची शेती डोंगर किंवा पर्वत उतारावर केली जाते. विस्तृत व्यापारी शेती विस्तृत सपाट प्रदेशावर केली जाते. 3. मळ्याच्या शेतीबरोबर पशुपालनाचा विकास झालेला नाही, कारण पर्वतीय उतार व डोंगराळ भाग. विस्तृत व्यापारी शेतीत प्रदेश सपाट असल्याकारणाने व्यापारी तत्वावर पशुपालन व्यवसायाचा विकास झालेला आहे. 4. मळ्याच्या शेतीत चहा, कॉफी, रबर, कोको, नारळ यासारखी पिके घेतली जातात. ही सर्व पिके नगदी पिके म्हणून ओळखली जातात. विस्तृत व्यापारी शेतीत गहू व मका ही पिके घेतली जातात. या प्रदेशाला गव्हाचे कोठार असे म्हणतात. या शेतीला धान्य शेती असेही म्हणतात. तिसरा फरक आहे एका भागात लिहायचा अवजड उद्योग आणि दुसऱ्या भागात हलके उद्योग. क्रमांक 1. अवजड उद्योगात भांडवल मोठ्या प्रमाणात गुंतवावे लागते. हलके उद्योगामध्ये कमी भांडवल गुंतवावे लागते. 2. अवजड उद्योगात निर्माण झालेला पक्का माल इतर उद्योगात कच्चा माल म्हणून वापरला जातो. हलके उद्योगामध्ये निर्माण झालेला पक्का माल ग्राहकांना वापरता येतो. 3. अवजड उद्योगात यांत्रिकीकरण जास्त असते. हलके उद्योगात यांत्रिकीकरण तुलनेने खूप कमी असते. 4. उदाहरणार्थ लोह व पोलाद, उदाहरणार्थ इलेक्ट्रिकल वस्तू. चौथा फरक आहे एका भागात लिहायचं जलवाहतूक आणि दुसऱ्या भागात हवाई वाहतूक. 1. वाहन जेव्हा पाण्यातून किंवा पाण्याच्या पृष्ठभागावरून जाते तेव्हा त्या वाहतुकीला जलवाहतूक म्हणतात.
वाहन जेव्हा आकाशातून किंवा हवेतून जाते तेव्हा त्या वाहतुकीला हवाई वाहतूक म्हणतात. 2. जलवाहतूक सर्वात स्वस्त आहे. हवाई वाहतूक सर्वात महाग आहे. 3. जलवाहतुकीची वहन क्षमता जास्त असते. जहाजाच्या वजनापेक्षा जास्त मालवाहू जहाजे वाहू शकतात. वहन क्षमता मर्यादित परंतु मौल्यवान वस्तूंची ने-आण करण्यास हवाई वाहतूक उपयुक्त असते. 4. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे प्रत्येक देशाच्या विकासाला चालना देण्याचे कार्य जलवाहतूक करीत असते. नैसर्गिक आपत्ती, युद्धकाळात दुर्गम भागात संपर्कासाठी हवाई वाहतूक उपयुक्त ठरते. 5. जलवाहतुकीचे स्वरूप व्यापक असून व्यवस्थापन सुलभ व कमी खर्चाचे असते. विमानतळासाठी सुरुवातीला भांडवली खर्च येतो. 6. जलवाहतूक हे अत्यंत सुरक्षित वाहतुकीचे माध्यम आहे. मालाची वाहतूक सुरक्षित होते, आदळआपट होत नाही. हवाई वाहतूक अत्यंत जलद वाहतुकीचे माध्यम आहे, त्यामुळे वेळेची बचत होते. 5वा फरक आहे एका भागात लिहायचं प्राकृतिक किंवा नैसर्गिक प्रदेश, दुसऱ्या भागात राजकीय प्रदेश. 1. नैसर्गिक प्रदेश म्हणजे असा प्रदेश की जो नैसर्गिक किंवा प्राकृतिक घटकांच्या सीमांमुळे इतरांपासून वेगळा होतो, त्यास नैसर्गिक किंवा प्राकृतिक प्रदेश म्हणतात. उदाहरणार्थ मोसमी हवामान प्रदेश. राजकीय प्रदेश म्हणजे असा प्रदेश की ज्याची सीमा ही अशी सीमित केलेली असते की ज्यामुळे स्वतंत्र राज्य, राष्ट्र, प्रशासकीय विभाग, शासन प्रणाली इत्यादींसारख्या निकषांवर इतरांपासून वेगळा केलेला प्रदेश म्हणजे राजकीय प्रदेश होय. उदाहरणार्थ भारत, महाराष्ट्र, विदर्भ इत्यादी. 2. हे प्रदेश प्राकृतिक सीमांनी सीमित असतात. उदाहरणार्थ पर्वत, पठार, मैदान, हवामान इत्यादी. हे प्रदेश राजकीय सीमांनी सीमित असतात. उदाहरणार्थ महाराष्ट्र, गुजरात इत्यादी. 3. ज्या प्रदेशात प्राकृतिक किंवा नैसर्गिक तत्त्वे महत्त्वपूर्ण असतात ते प्रदेश नैसर्गिक घटकांच्या आधारे निर्माण होतात. उदाहरणार्थ हिमालयीन पर्वतीय प्रदेश. राजकीय प्रदेशात कोणत्याही नैसर्गिक तत्वांचा समावेश नसतो, तेथे फक्त राजकीय सीमांचा विचार होतो. 4. प्राकृतिक प्रदेशांना प्राकृतिक घटकांमुळे वेगळे स्वरूप प्राप्त होते, जसे उंची, भूरचना, हवामान इत्यादी. राजकीय प्रदेशात विविध सामाजिक, सांस्कृतिक घटक जसे भाषा, वंश इत्यादी मानवनिर्मित घटकांचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 4. जगाच्या नकाशा आराखड्यामध्ये पुढील बाबी योग्य चिन्हांच्या सहाय्याने दाखवून ती सूची तयार करा. कोणतेही 6 सोडवायचे 8 पैकी. त्याला 6 गुण आहेत, पण तुम्ही नकाशामध्ये या संपूर्ण 8ही बाबी दाखवायच्या आहेत. कोणत्याही 6 तुमच्याबरोबर येतील. पाहूया आता कोणकोणत्या बाबी दाखवायच्या आहेत इथे. 1. स्थायिक लोकसंख्या नसलेला खंड. 2. लोकसंख्या संक्रमण अवस्थेतील 5व्या टप्प्यातील एक देश. 3. ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेश. 4. डॉगर बँक. 5. रूर औद्योगिक क्षेत्र. 6. पंचमहासरोवराजवळील औद्योगिक क्षेत्र. 7. पनामा कालवा. 8. मुंबई. ही आपण ठिकाणं नकाशात दाखवून सूची तयार करायची आहे. हा जगाचा नकाशा आहे. या आराखड्यामध्ये बाबी दाखवायच्यात. आपल्याला 6 विचारल्यात 8 पैकी कोणत्याही, आणि सूची पण तयार करायची आहे. पहिल्यांदा विचारलेला आहे नंबर 1ला स्थायिक लोकसंख्या नसलेला खंड. तो आहे अंटार्क्टिका खंड. इथे शेवटी 1 नंबर दाखवला आहे, तो अंटार्क्टिका खंड आहे हा संपूर्ण पांढरा. नंतर दुसऱ्या विचारलं आहे लोकसंख्या संक्रमण अवस्थेतील 5व्या टप्प्यातील एक देश. कोणत्याही एका देशाचं नाव द्यायचं आहे, तर आपण इथे देऊ. इथे स्वीडन आणि फिनलंड देश आहेत 2 नंबरला. नंतर 3 नंबरला विचारलं आहे ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेश. तो आहे डाऊन्स. तो आहे इथे ऑस्ट्रेलियामध्ये 3. 4 नंबरला डॉगर बँक विचारलेलं आहे, ते इथे आहे. 5 नंबरला रूर औद्योगिक क्षेत्र विचारलेलं आहे. डॉगर बँकच्या शेजारीच आहे तिथे. आता इथे अंक मोठे झालेले आहेत, बारकाईने तुम्ही पाहून तिथे लिहा. नंतर 6वं विचारलेलं आहे पंचमहासरोवराजवळ औद्योगिक क्षेत्र. इथं अमेरिकेच्या जवळ, उत्तर अमेरिकेच्या जवळ. नंतर 7वं विचारलेले पनामा कालवा. इथं दक्षिण आणि उत्तर अमेरिका जोडणारा जो कालवा आहे तो पनामा कालवा आहे. आणि 8व्या नंबरला मुंबई. भारताच्या पश्चिमेच्या किनारपट्टीवर मुंबई शहर दाखवलेलं आहे 8 क्रमांकाला. आणि याची सूची पण तुम्ही तयार करायची आहे वेगवेगळ्या चिन्हांच्या सहाय्याने. प्रश्न क्रमांक आहे 4 ब. पुढील आकृतीतील लोकसंख्या मनोऱ्याचा अभ्यास करा आणि पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 गुण आहेत. आता हा दुसऱ्या प्रकरणामध्ये पहिलीच आकृती दिलेली लोकसंख्या मनोऱ्याचे 3 प्रमुख प्रकार दिलेले आहेत. आता ही जी आकृती आहे इथे व्यवस्थित दिसत नसेल, पण पुस्तकात पाहून तुम्ही आकृतीवरून प्रश्नांची उत्तरं पहा किंवा आकृती तिथे पाहून घ्या. यावर प्रश्न नेहमी येतो. पहा,
काय काय प्रश्न विचारलेले आहेत? तर कोणत्या मनोऱ्यात बालकांची संख्या सर्वात कमी आहे? त्याचं उत्तर आहे ई. नंतर दुसरा प्रश्न, कोणत्या मनोऱ्यात वृद्धांची संख्या सर्वात कमी आहे? त्याचं उत्तर आहे अ मनोरा. नंतर तिसरा प्रश्न, कोणता मनोरा युवा राष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो? त्याचं उत्तर आहे अ. चौथा प्रश्न, कोणता मनोरा वैद्यकीय खर्च जास्त असणाऱ्या राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करतो? त्याचं उत्तर आहे आ. शेवटचा प्रश्न पाचवा, विपुल मनुष्यबळ असलेल्या राष्ट्राचे प्रतिनिधित्व कोणता मनोरा करतो? त्याचं उत्तर आहे ई. प्रश्न क्रमांक 5वा, टिपा लिहा. कोणत्याही 3 टिपा लिहायच्यात 5 पैकी आणि 12 गुण आहेत, म्हणजे 1 टीप लिहायला 4 गुण. 1. प्रादेशिक विकासावर परिणाम करणारे घटक लिहा. 2. साक्षरतेचे प्रमाण. 3. मळ्याची शेती. 4. स्थानमुक्त उद्योग. 5. भूगोलातील आधुनिक कल. आपण टिपा लिहूया 4 गुणांच्यासाठी. क्रमांक 1. प्रादेशिक विकासावर परिणाम करणारे घटक. प्रादेशिक विकासावर प्राकृतिक, आर्थिक, सामाजिक घटक परिणाम करतात. अ. प्राकृतिक घटक. त्यातला पहिला घटक आहे भूरचना. सर्वसाधारणपणे कोणत्याही प्रदेशात पर्वत, पठारे, मैदाने असे प्राकृतिक विभाग असतात. पर्वतीय प्रदेशांच्या स्थायी भावामुळे विकासावर मर्यादा येतात. पठारी प्रदेश विकासाला त्या मानाने बऱ्याच अंशी अनुकूल असतात. तर मैदानी प्रदेशात सलग सपाट जमिनीमुळे प्रादेशिक विकास जलद गतीने होत असतो. दुसरा घटक आहे हवामान. सम हवामान असलेल्या प्रदेशांचा विकास मोठ्या प्रमाणावर होतो. तेथे लोकवस्ती जास्त असते, लोकांची कार्यक्षमता जास्त असते. तर या उलट विषम हवामानाच्या प्रदेशात फारसा प्रादेशिक विकास होत नाही, त्यावर मर्यादा येतात. म्हणूनच विषुववृत्तीय हवामानाच्या प्रदेशात फारसा प्रादेशिक विकास झालेला दिसत नाही. या उलट समशीतोष्ण कटिबंधीय हवामानाच्या प्रदेशात विकास झालेला आढळतो. 3. मृदा. काळी मृदा, रेगुर मृदा अतिशय सुपीक असतात. साहजिकच तेथे पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. या उलट रेताड किंवा वालुकामय मृदामध्ये पिकांच्या वाढीवर मर्यादा येतात. परिणामी त्याचा प्रादेशिक विकासावर परिणाम होतो. 4. खनिजे. सर्वसाधारणपणे पठारी प्रदेशात विपुल खनिजे आढळतात. उदाहरणार्थ छोटा नागपूरचा पठार. त्यामुळे येथे खाणकाम व्यवसाय विकसित होऊन उद्योगधंद्यात वाढ होऊन प्रादेशिक विकासाला चालना मिळाली. या उलट ज्या प्रदेशात खनिज संपत्ती नाही अशा प्रदेशाच्या विकासावर मर्यादा येतात. ब. आर्थिक घटक. कोणत्याही प्रदेशाचा किंवा देशाचा विकास होत असताना तेथील लोक कोणत्या प्रकारच्या आर्थिक क्रिया करतात यावर विकास अवलंबून असतो. प्राथमिक आर्थिक क्रिया या ग्रामीण भागात आढळतात. यामधून मिळणारे उत्पन्न मर्यादित असते. या उलट तृतीयक, चतुर्थक आर्थिक क्रियांमध्ये शहरांमध्ये केंद्रित झालेल्या असतात. त्यामुळे अशा प्रदेशांचा विकास जास्त झालेला आढळतो. उदाहरणार्थ पाश्चिमात्य देशात तृतीयक व चतुर्थक आर्थिक व्यवसायात गुंतलेल्या लोकांचे प्रमाण जास्त असल्याने तेथील विकास झालेला आढळतो. क. लोकसंख्या. प्रदेशाच्या विकासासाठी लोकसंख्येची संख्या आणि गुणवत्ता या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मानव किती क्रियाशील आहे यावर प्रदेशाचा विकास अवलंबून असतो. उदाहरणार्थ जपान. प्रदेशातील साधनसंपत्तीचा विकासासाठी उपयोग करून घेण्यासाठी प्रदेशातील लोकांचे वय, घनता, साक्षरता, जन्मदर, मृत्यूदर, जीवनमान इत्यादी घटक कारणीभूत ठरतात. कारण साधनसंपत्तीचा उपयोग करून प्रदेशाचा विकास घडवून आणण्यासाठी लोकसंख्या महत्त्वाची भूमिका बजावते. दुसरी टिपा लिहा. साक्षरतेचे प्रमाण. एखाद्या देशातील साक्षरतेचे प्रमाण हे त्या देशाच्या आर्थिक व सामाजिक मापदंडाचे प्रतीक समजतात. देशातील साक्षरतेचे प्रमाण हे त्या देशातील शैक्षणिक सुविधा व शासनाचे शैक्षणिक धोरण यावरती अवलंबून असते. देशानुसार साक्षरतेची व्याख्या बदलत असून सर्वसाधारणपणे जगातील 90% पुरुष व 83% स्त्रिया साक्षर आहेत. भारतामध्ये 7 वर्षावरील व्यक्ती साक्षरतेच्या गणनेसाठी विचारात घेतली जात असून साक्षर म्हणजे अशी व्यक्ती ज्याचे वय 7 वर्षापेक्षा अधिक असून त्याला लिहिता, वाचता व गणितीय क्रिया समजून करता येतात. जगातील मध्य आशियातील देश हे 100% साक्षर आहेत. या उलट सर्वात कमी साक्षरता आढळणारे देश हे सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडील आफ्रिके देश आहेत. 2011च्या जनगणनेनुसार भारताची साक्षरता ही 74% आहे. भारतामध्ये सर्वाधिक साक्षरता असणारे केरळ हे राज्य आहे, तर सर्वात कमी साक्षरता ही बिहार राज्याची आहे. तिसरी टिपा आहे मळ्याची शेती.
ब्रिटिश, फ्रेंच, पोर्तुगीज या युरोपियन वसाहतवाद्यांनी आग्नेय आशियातील विविध देशात मळ्याच्या शेतीचा शास्त्रीय पद्धतीने विकास केला. त्यानंतर त्यांनी उष्णकटिबंधातील अन्य देशात मळ्याच्या शेतीचा प्रकार केला. मळ्याचे क्षेत्र मोठे असते. 40 ते 400 हेक्टरपर्यंत मळ्याचे क्षेत्र असते. याची मालकी सहकारी संस्था तसेच खाजगी संस्था यांच्याकडे असू शकते. मळ्याच्या शेतीत मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्यकता असते. बियाणे, तंत्रज्ञ, मजूर, व्यवस्थापन यावर मोठ्या प्रमाणावर खर्च येतो. मळ्याच्या शेतीत मालक व मजूर यांच्यात संघर्ष असलेला दिसून येतो. या शेती प्रकाराला एकपीक शेती पद्धती असे म्हणतात. या प्रकारच्या शेतीत हेक्टरी उत्पादन कमी असते, मात्र लागवडीखालील क्षेत्र जास्त असल्याने एकूण उत्पादन जास्त असते. एकदा लागवड केल्यानंतर 10 ते 15 वर्ष उत्पादन घेतले जाते. चहा, कॉफी, रबर, कोको, मसाल्याचे पदार्थ, काजू यांचे प्रामुख्याने उत्पादन घेतले जाते. हे सर्व उत्पादन उष्णकटिबंधात घेतले जाते. कॉफी उत्पादनात ब्राझील देश आघाडीवर आहे. चहा उत्पादनात भारत, चीन हे देश आघाडीवर आहेत. रबर उत्पादनात इंडोनेशिया, मलेशिया हे देश आघाडीवर आहेत. भारतातल्या केरळ राज्यात रबर तसेच मसाल्यांच्या पदार्थांची लागवड केली जाते. भारतातल्या एकूण रबर उत्पादनापैकी 92% रबर उत्पादन केरळ राज्यात होते. कोकणात काजूच्या बागा आहेत. कॅरिबियन बेटांवर कोकोचे उत्पादन होते. मलेशिया, भारत, श्रीलंका, कॅरिबियन बेटे, ब्राझील, इंडोनेशिया, फिलिपिन्स, थायलंड, व्हिएतनाम इत्यादी देशात मळ्याची शेती केली जाते. मळ्याच्या शेतीस काही प्रमुख समस्या भेडसावत आहेत. त्यात प्रदूषण, भांडवलाचा अभाव, वाहतूक, मजूर या समस्या प्रमुख आहेत. मळ्याच्या शेतीचे व्यवस्थापन हे सुसंघटित असते. स्वतंत्र व्यवस्थापन, संशोधन केंद्रे व प्रयोगशाळेची व्यवस्थासुद्धा मळ्याच्या शेतीकरता केलेली असते. या शेती प्रकारात एकच पीक घेतले जाते, त्यामुळे या शेतीला एकपीक शेती असे म्हणतात. टिपा लिहा. 4. स्थानमुक्त उद्योग. स्थानमुक्त उद्योग म्हणजे असे उद्योग किंवा व्यवसाय की जे एखाद्या विशिष्ट स्थानी स्थापन झालेले नाहीत. हे उद्योग एखाद्या विशिष्ट कच्च्या मालावरती अवलंबून नसतात. स्थानमुक्त उद्योग आपण कुठेही स्थापन करू शकतो. स्थानमुक्त उद्योगातून निर्माण होणारे उत्पादन हे लहान प्रमाणात व वजनाने हलके असतात. अशा उद्योगामधून प्रदूषण होत नाही. त्यामुळे अशा उद्योगांना प्रदूषण विरहित उद्योग असे संबोधतात. स्थानमुक्त उद्योगांमध्ये गुंतलेला कामगार हा कौशल्याधिष्ठित असतो. घड्याळ दुरुस्ती करणे, हिरे तासणे, संगणक बनवणे इत्यादी स्थानमुक्त उद्योगाची उदाहरणे आहेत. 5वी टीप आहे भूगोलातील आधुनिक कल. भूगोल या विषयात मूलभूत घटकांचा कार्यकारणभाव तपासला जातो. त्याकरिता सांख्यिकीय माहितीचे संकलन व विश्लेषणाचा वापर होऊ लागला आहे. संकलित केलेल्या माहितीच्या विश्लेषणाकरिता मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान, संगणक इत्यादीचा वापर वाढला आहे. नकाशा निर्मितीकरता मोठ्या प्रमाणात GIS आणि GPS तसेच सुदूर संवेदनासारख्या तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. भविष्यकालीन लोकसंख्या वाढ, औद्योगिकीकरण, हवामान बदल यासारख्या गोष्टींच्या अंदाजाकरिता उपयोजित भूगोलामध्ये विविध ॲप तसेच गणितीय व संगणकीय प्रतिकृतींचा वापर होऊ लागला आहे. अशा रीतीने भूगोल विषयात नवनवीन बदल होत आहेत. प्रश्न क्रमांक 6 अ. खाली दिलेल्या उतार्याचे वाचन करून त्यातील प्रश्नांची उत्तरे लिहा. 4 गुण आहेत आणि 4 प्रश्न आहेत. उतारा 1-2दा वाचला की सहजपणे उत्तर सापडतं. काळजीपूर्वक उतारा वाचायचा. अटलांटिक महासागर दुसरा सर्वात मोठा महासागर आहे. त्याचे क्षेत्रफळ 10,64,00,000 चौरस किलोमीटर आहे. पृथ्वीच्या एकूण पृष्ठभागापैकी 20% तर एकूण जलीय पृष्ठभागापैकी 29% पृष्ठभाग हा महासागराने व्यापला आहे. याच्या पूर्वेला युरोप व आफ्रिका खंड, पश्चिमेस उत्तर व दक्षिण अमेरिका, उत्तरेस ग्रीनलँड, इतर देश व आर्क्टिक महासागर आणि दक्षिणेस दक्षिण महासागर व अंटार्क्टिका खंड आहेत. हा महासागर सर्वसाधारणपणे इंग्रजी S आकारात आहे. याची सरासरी खोली 3,300 मीटर आहे, तर अधिकतम खोली ही प्युर्टो रिको घळई येथे 8,380 मीटर आहे. या महासागराचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे याची मध्य सामुद्रिक पर्वतरांग. ही पर्वतरांग जवळपास 1,06,000 किलोमीटर लांब व 1,600 किलोमीटर रुंद असून काही ठिकाणी इतकी उंच आहे की समुद्राच्या पृष्ठभागावर आलेली आहे.
त्यामुळे आईसलँडसारखी बेटे तयार झाली आहेत. रहस्यमय बर्म्युडा त्रिकोणही याच महासागरात आहे. आता यावर प्रश्न क्रमांक 1, अटलांटिक महासागराचे क्षेत्रफळ किती आहे? त्याचं उत्तर आहे 10,64,00,000 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ. 2, अटलांटिक महासागराचा आकार कसा आहे? तर तो इंग्रजी एस अक्षराचा आकार आहे. 3, अटलांटिक महासागराची खोली किती आहे? ती आहे 3,300 मीटर खोली आहे. 4, अटलांटिक महासागराची वैशिष्ट्य सांगा. आता इथे उत्तर आहे या महासागराचे एक वैशिष्ट्य म्हणजे इथून तर इथपर्यंत लिहून टाका. हे झालं 4थेचं उत्तर. प्रश्न क्रमांक ब, आकृती काढून नावे द्या. कोणत्याही 2, 3 पैकी 2 आकृत्या काढायच्या. 4 गुण म्हणजे एका आकृतीला 2 गुण. रेषीय वस्ती, केंद्रित वस्ती, भूगोलाचा अन्य विषयांशी असलेला संबंध. कोणत्याही 2 आकृत्या काढा. क्रमांक 1, रेषीय वस्तीची ही आकृती काढायची. स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा पुस्तकात पाहून लिहा. नंतर दुसरी आहे केंद्रित वस्ती. हे पण स्क्रीनशॉट काढा आणि आकृती काढा. 2 मार्क आहेत. तिसरा आहे भूगोल विषयाचा अन्य विषयांशी सहसंबंध. ही मोठी आकृती आहे. ह्याचाही स्क्रीनशॉट काढा किंवा पुस्तकात पाहून लिहा. प्रश्न शेवटचा आहे 7वा प्रश्न. सविस्तर उत्तर लिहा. कोणता एकच सोडवायचा आहे 2 पैकी आणि 8 गुण. 1, लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक उदाहरणासह स्पष्ट करा. आणि दुसरा आहे साखर उद्योगावर परिणाम करणारे घटक लिहा. आपण सविस्तर उत्तर पाहूया. त्यातला पहिला प्रश्न, लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक कोणते? उत्तर, लोकसंख्या वितरणावर प्राकृतिक व मानवी घटकांचा परिणाम होताना पाहावयास मिळतो. जगात मानवी जीवनास पोषक व आरोग्यवर्धक हवामान असलेल्या ठिकाणी मानवी लोकसंख्या एकवटलेली आहे. त्यात विविध घटकांचा समावेश असतो. मानवी लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक पुढीलप्रमाणे. 1, प्राकृतिक रचना किंवा भूरूपे. त्यातलं अ आहे मैदाने किंवा सुपीक खोरे. मैदानी प्रदेशात पाण्याची उपलब्धता व सुपीक मृदेमुळे शेती व्यवसाय विकसित झालेला असतो. त्यामुळे तेथे शेतीवर आधारित इतर व्यवसाय विकसित होतात. रोजगाराच्या संधी अशा प्रदेशात जास्त असतात. त्याचबरोबर वाहतूक मार्गाचा विकास व उत्साहवर्धक हवामान यामुळे मैदानी प्रदेशात लोकसंख्या जास्त असते. उदाहरणार्थ गंगा, सिंधू नदी मैदानी प्रदेश, यांगत्से व मिसिसिपी नद्यांचे खोरे. ब, पठारी प्रदेश. पठारी प्रदेशात खनिज संपत्तीच्या उपलब्धतेमुळे खनिज संपत्तीवर आधारित जड उद्योग विकसित होतात. तसेच काही भागात जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध असलेल्या प्रदेशात शेतीस पूरक वातावरण असल्याने तेथे मध्यम ते जास्त लोकसंख्या आढळते. उदाहरणार्थ छोटा नागपूरचे पठार. काही पठारांवर सुपीक मृदेमुळे लोकसंख्या मध्यम ते जास्त आढळते. क, पर्वतीय प्रदेश. पर्वतीय प्रदेशात उंची, प्रतिकूल हवामान, उतार, घनदाट अरण्ये, शेती अयोग्य जमीन यामुळे जीवन जगण्यास अनेक अडचणी असतात. त्यामुळे पर्वतीय भागात लोकसंख्या विरळ आढळते. उदाहरणार्थ रॉकी, हिमालय, अँडीज पर्वतांचे प्रदेश. काही पर्वतीय प्रदेशात जीवन जगण्यासाठी आवश्यक पाण्याची सोय व उदरनिर्वाहाची सोय उपलब्ध असलेल्या ठिकाणी काही प्रमाणात लोकसंख्या केंद्रित झालेली आढळते. उदाहरणार्थ पर्वतीय पर्यटन स्थळे. 2, हवामान. समशीतोष्ण हवामान, भूमध्यसागरीय हवामान, मोसमी हवामानासारख्या आल्हाददायक हवामानाच्या प्रदेशात जास्त लोकसंख्या आढळते. उदाहरणार्थ युरोप खंडातील भूमध्यसागरीय हवामानाचे प्रदेश, आशिया खंडातील मोसमी हवामानाचा प्रदेश. या उलट अतिथंड, अतिउष्ण, वाळवंटी प्रदेश, अतिपर्जन्याचे प्रदेश हे मानवी वस्तीस अनुकूल नसतात. त्यामुळे तेथे लोकसंख्या कमी असते. उदाहरणार्थ विषुववृत्तीय हवामान, वाळवंटी प्रदेश. 3, पाण्याची उपलब्धता. पाणी हे सर्व सजीवांसह मानवासाठी महत्त्वाचा घटक आहे. पाणी मानवाच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी अत्यावश्यक असलेला प्राकृतिक घटक असल्याने प्राचीन काळापासून मानवाने आपल्या वसाहती पाण्याच्या ठिकाणी वसवलेल्या आहेत. उदाहरणार्थ नाईल, गंगा नद्यांच्या खोऱ्यातील प्रदेश इत्यादी. समुद्रकिनारी प्रदेशातही दाट लोकसंख्या आढळते. उदाहरणार्थ भारतीय किनारी प्रदेश. वाळवंटातील मरुद्यानेही लोकसंख्येने व्यापलेली आढळतात. उदाहरणार्थ भारतातील फलोदी, सौदी अरेबियातील अल अहसा इत्यादी. 4, मृदा. सुपीक गाळाच्या मृदेच्या प्रदेशात शेती व्यवसाय विकसित होतो. त्यामुळे तेथे इतर व्यवसायांचा विकास होऊन लोकसंख्या अधिक असते. उदाहरणार्थ भारतातील गंगा, मिसिसिपी, यांगत्से या नद्यांच्या पूर मैदानांचा प्रदेश.
त्याचबरोबर ज्वालामुखीय मृदेच्या सुपीकतेमुळे ही ज्वालामुखीय पर्वतांच्या पायथ्याशी शेती व्यवसाय विकसित होतो व येथेही लोकसंख्या जास्त आढळते. उदाहरणार्थ जावा, जपान, सिसिली इत्यादी. दुसरा प्रश्न, साखर उद्योगावर परिणाम करणारे प्रमुख घटक स्पष्ट करा. उत्तर, साखर उद्योग हा एक प्रमुख कृषी आधारित उद्योग असून हा मोठा उद्योग म्हणून ओळखला जातो. यात भरपूर गुंतवणूक लागते. भारतामध्ये हा उद्योग बहुतांशी सहकारी तत्वावर चालतो. जगभरात साखर उद्योग हा प्रामुख्याने ऊस आणि बीटरूट या कच्च्या मालावर आधारित आहे. साखर उद्योगावर पुढील घटक परिणाम करतात. क्रमांक 1, कच्चा माल. साखर उद्योगाला ऊस किंवा बीटरूट हा कच्चा माल लागतो. बहुतांश उष्णकटिबंधीय देशात साखर उद्योग हा ऊस आधारित उद्योग आहे. ऊस आणि बीटरूट हे दोन्ही नाशवंत कच्चा माल असून तोडणीनंतर लवकरात लवकर त्याच्यावर प्रक्रिया करणे आवश्यक असते. साहजिकच साखर उद्योग हा कच्च्या मालाच्या उत्पादन प्रदेशातच आढळतो. 2, वाहतूक सुविधा. साखर उद्योगाला लागणारा कच्चा माल अवजड स्वरूपाचा कच्चा माल आहे. त्याचबरोबर उद्योगातून तयार झालेली साखर बाजारपेठेपर्यंत किंवा निर्यातीसाठी बंदरापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रगत वाहतूक सुविधांची आवश्यकता असते. 3, अर्धकुशल आणि अकुशल मजूर. साखर उद्योगास भरपूर प्रमाणात मजूर पुरवठा लागतो. त्यामुळे ज्या प्रदेशात मजुरांची उपलब्धता असते तेथे साखर उद्योग विकसित होतो. अन्यथा अर्धकुशल किंवा अकुशल मजुरांचा पुरवठा करावा लागतो. 4, साठवण क्षमता. कारखान्यातून तयार झालेली साखर विक्री होईपर्यंत नीट साठवून ठेवावी लागते. त्याला कारण अशा साखरेस पावसाचे पाणी व पुरापासून सुरक्षित ठेवणे आवश्यक असते. त्यामुळे अशा साठवण क्षमतेसाठी खूप मोठी गोदामे बांधणे आवश्यक असते. 5, विस्तृत जमीन. साखर उद्योगास विस्तृत जमीन लागते. कारखान्याची बांधणी, कापून आणलेल्या ऊसाची चढउतार आणि तयार साखरेची साठवणूक यासाठी विस्तृत जमीन लागते. 6, वीज पुरवठा. साखर उद्योगास वीज पुरवठा लागतो. काही प्रमाणात काही साखर कारखाने ऊसाच्या चिपडापासून आपली स्वतःची वीज निर्मिती करतात, मात्र हे प्रमाण खूप कमी आहे. 7, भांडवल. साखर उद्योगाला भांडवल गुंतवणुकीची गरज असते. भारतातील बहुतांशी साखर उद्योग हे सहकारी तत्वावर चालवले जातात, ज्यात ऊस उत्पादक शेतकरी हेच कारखान्याचे भागधारक असतात आणि या कारखान्यातून मिळणाऱ्या नफ्यात ते वाटेकरी असतात. धन्यवाद. अशा प्रकारे आपण इयत्ता 12वीची पूर्वपरीक्षेची 80 गुणांची प्रश्नपत्रिका जी तुम्हाला दिली होती त्याची उत्तरपत्रिका पाहिलेली आहे. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन मिळेल. आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणीला जरूर शेअर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.